मंगलाबाई कौतिक शिंदे. अच्छा, काय शेजारची बाई आहे, त्रास देते, बांध फोडते, धमकी देते. मुलगा ड्रायव्हर आहे, अतुल सावे, आमदार अतुल सावे यांच्याकडे ड्रायव्हर आहे, तुम्हाला मारून टाकेल, हे ते अशा धमक्या देते. यावर्षी त्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने बांध फोडून 8 ते 10 फूट अतिक्रमण केलं आणि अच्छा. आमच्यावर खोटी केस केलेली. नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी विवेक चौधरी आज आपल्या सोयगाव तालुक्यामध्ये तहसील कार्यालयासमोर येथे उपोषण करण्यात आलेलं आहे. सागर अमरनाथ धुमाळ यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत आपण जाणून घेऊया. सागर भाऊ, आपण इथं उपोषण करण्यासाठी बसलेले 24 तारखेपासून, तर त्यासाठी आपलं काय नेमकं काय समस्या आहे आणि काय मागणी आहे? नमस्कार सर. हां, नमस्कार. 4 वर्ष झाले आम्ही शेती घेतली आहे. 4 वर्षापासून शेजारची बाई जी आहे ती आम्हाला त्रास देते. कोण कोण? मंगलाबाई कौतिक शिंदे. अच्छा, काय? शेजारची बाई आहे, त्रास देते, बांध फोडते, धमकी देते. मुलगा ड्रायव्हर आहे, अतुल सावे, आमदार अतुल सावे यांच्याकडे ड्रायव्हर आहे, तुम्हाला मारून टाकेल, हे ते अशा धमक्या देते. यावर्षी त्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने बांध फोडून 8 ते 10 फूट अतिक्रमण केलं आणि अच्छा. आमच्यावर खोटी केस केलेली पोलीस स्टेशनमध्ये. अच्छा. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो असताना पोलीस स्टेशनमध्ये बर्डे साहेबांनी 6,000 रुपये घेतले आणि आम्हाला सांगितलं की तुमच्यावर केस होणार नाही. कोणते बडे साहेब? बर्डे साहेब म्हणून आहे, बर्डे साहेब, जमादार. हां, जमादार. त्यांनी 6,000 रुपये घेतले आणि आम्हाला सांगितलं की केस होणार नाही म्हणून. असं तर आमच्यावर हा अन्याय विषय काय? झालेला. एकंदरीत हा सर्व विषय काय आहे? कशावरून सुरुवात झाली? सुरुवात काहीच झालेली नाही सर. ती बाई ना तिच्या अगोदर आहे ना 4-5 ठिकाणी अगोदर पण केस केलेले आहे तिने सर्वांवरती. स्वतःहून ती केस याच्यावर त्याच्यावर केस करते. आता हा एक अन्याय झालेला आहे, त्यामुळे आम्ही बसलो इथं. तर तुम्ही सागर भाऊ, आमच्या श्रोत्यांना माहिती द्या की बाबा हे तुम्ही जे कंप्लेंट आहे, तुमचं जे उपोषण आहे, तर हे तुम्ही कोणाकोणाला याच्या अगोदर कोणाकोणाला भेटले, निवेदन वगैरे काय काय दिले, अर्ज काय दिले? याच्या अगोदर आम्ही जे पंच लोक आहे गावामधले, जे पुढारी लोक आहेत त्यांना भेटलो, त्यांना बोललो. आतापर्यंत 4 वेळेस त्यांना पोलीस शेतामध्ये घेऊन गेलेलो आहे. त्यांनी पण ते काही उपोषण सोडवलं नाही किंवा काही आमच्या ज्या अडचणी होत्या, बांधाचा जो वाद होता तो पण त्यांनी काही निर्णय दिला नाही त्याच्यावरती. त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, पोलिसांनी पण काहीच केलं नाही. शेतामध्ये आल्यानंतर त्यांनी उलट त्या बाईला आमच्या समोर बांगड्या फोडायला लावल्या आणि पंचनामा केला, पण आमच्याकडनं काहीच केलं नाही. म्हणजे हे फक्त तुमच्या सोबतच नाही झालं, इतरही अगोदर कोणासोबत झालेलं आहे? हो, तुम्ही चौकशी करू शकता गावामध्ये जाऊन. अच्छा, इथून जे तुमचं गाव आहे ते सोयगावातून किती किलोमीटर आहे? एक 35 ते 40 किलोमीटर येईल. पळशी गाव, पळाशी, बनवटी पळाशी. बनवटी पळाशी गाव आहे. तर सागर अमरनाथ धुमाळ, वय 28 वर्ष, यांचा व्यवसाय आहे शेती. आणि यांच्या शेतामध्ये जे शेजारी जे काही त्यांना त्रास होत आहे आणि त्या त्रास होऊन त्यांच्यावरती पुन्हा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आणि त्या संदर्भात त्यांनी आवाज उठवला असता पोलीस स्टेशन जे जमादार आहे त्यांचे तिथंही चौकशी केली. त्यांना तिथंही त्या गोष्टीचं पूर्ण विवरण सविस्तर सांगितलं आहे, परंतु त्यांना तिथं न्याय मिळाला नाही. म्हणून आज मान्य तहसील कार्यालयाच्या समोर आज त्यांनी उपोषणासाठी इथं गेल्या 2-3 दिवसापासून ते उपोषण करत आहे. तर यासाठी नक्कीच या गोष्टीचा लवकरात लवकर निपटारा होईल आणि यांच्या समस्या दूर होतील, ही आम्ही तहसील कार्यालय किंवा इथल्या जे काही प्रशासकीय अधिकारी आहे त्यांच्याकडनं त्या समस्येवर तोडगा निघेल ही आशा करतो. मुंबई आउटलुकसाठी मी विवेक चौधरी, सोयगाव येथून.